बाय. नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज ना म्हणजे 5ला उठले होते. माझं सर्व स्वयंपाक वगैरे झालं, देवपूजा झाली. तुम्हाला दाखवते. आता वाजली दिवशीची तयारी वगैरे करत होती आणि 7ला 10 कमी आहे. माझे बरेचसे कामं झाले. आता मी ना देवपूजा पण करून घेतलेली आहे. आता आद्विकची तयारी करेन. तर इथं पाहू शकता, तर लादी वगैरे सर्व पुसून झालेलं आहे. माझं सर्व कामं झाली. आता मी मस्त चहा घेते. आधी तर ब्लॅक टी ठेवलेला आहे, चहा घेते आणि त्याच्यानंतर मग आद्विकची तयारी करते. आणि आद्विक पण त्याची ऑटो येईल 8 वाजता, 8-8:30ला. तर चला पटकन आवरते, नंतर बोलते तुमच्यासोबत. तर इथं ना मी आद्विकची तयारी केली. आद्विकची आंघोळ वगैरे घातली. तर त्याला पटकन तयारी करते. त्याला त्याच्या 8:15ला खाली ऑटो येते. तर मला पटकन त्याची तयारी करून घ्यायची आहे. तर त्याला ना थोडीशी नॉर्मल सर्दी आणि असं खोकतो आहे, थोडंसं अंग गरम आहे. तर मी थोडं औषध पण देऊन देणार आहे, म्हणजे जेणेकरून त्याला जरा असं कणकणी येणार नाही. तर उद्या सॅटर्डे आणि संडेची सुट्टी राहील म्हणून जरा आराम होईल. तर पण आज आहे ना त्याला जरा कणकणी आहे म्हणून थोडंसं मला पण टेन्शनच आलं. पण त्याच्या स्कूलमध्ये ना मग परत ॲब्सेंट ठरल्या का खूप काही गोष्टी असतात. परत त्या स्कूलमध्ये भेटून यावं, अर्ज वगैरे करावं लागतं. म्हटलं जा तू तर 3 तासासाठी. तर असं माझं सकाळची धावपळच तुम्ही पाहतात. म्हणजे माझी तयारी, आद्विकची तयारी, दिशूची तयारी. तर ह्या गोष्टी ना इतक्या पटापट, म्हणजे मला 5ला उठावंच लागतं. 1 तास माझा स्वयंपाकात जातो, चपाती भाजी, टिफिन पॅक करणं, बॉटल्स भरणं सर्वांच्या. तर याच्यामध्ये माझा वेळ खूप सारा जातो. आणि देवपूजा, परत घरातली कामंसुद्धा मी निम्मी आवरून जाते, कारण की मी दुपारी येते 2:30 वाजता. त्याच्यानंतर मग बाकीच्या मुलांसाठी वेळ, बाकीचा दुसऱ्या गोष्टींसाठी वेळ द्यायला लागतो मला. त्याच्यामुळे मग मी ना अशी सकाळची माझी जी कामं मी ठरवलेली आहे ती वेळेतच करते. तर इथं मला बॉटल पण भरायची होती आणि आद्विकला दूध पण गरम करायला ठेवलं. त्याला मी दूध गरम करून देणार आहे. तर एक कपभर दूध पिलं ना तर बरं टेन्शन नसतं. तर त्याच्यामुळे तो काही ना काही मी त्याला खाऊ घालूनच देते. कधी कधी मारीगोल्ड बिस्किट खातो, कधी काय म्हणजे ना असं सकाळच्या टायमात थोडंफार खाऊ घालते आणि टिफिनमधलं मग थोडंफार तो खाऊन येतो. तर असं असतं माझं. तर आणि मग आल्यानंतर मग त्याला खाऊ घालणं किंवा त्याला भूक लागली तर तो स्वतःहून खातो. तर ते दूध तर मी 2 टाईम देते झोपताना आणि सकाळी तर दूध त्याला रेग्युलर देत असते मी आता. तरी तर मी दूध पण गरम करते आणि माझी बॉटल वगैरे टिफिन वगैरे पॅक केलं मी. आणि मी शाळेतच माझा टिफिन पण घेऊन जाते, कारण की मग नंतर 2:30ला खूप उशीर होतो जेवणासाठी. आणि मग मी आता नंतर शाळेतच जेवून घेत असते, टिफिन नेत असते. तर इथं सर्वांचे टिफिन्स असतात, त्याच्यामुळे ना सकाळी मला भाजी चपाती बनवावीच लागते. मग रात्री आम्ही असं वेगळं काही मी बनवत असते. तर सकाळच्या टायमात असं माझं रुटीन असतं. तर तुम्ही पाहिलं, सकाळी इतकी धावपळ होऊन जाते ना, सर्वांचं बॅगमध्ये टिफिन ठेवणं, बॉटल ठेवणं, त्यांच्या बुक्स वगैरे सर्व चेक करून घेणं, ह्या गोष्टी मला कराव्या लागतात. आणि आद्विक लहान असल्यामुळे ना मला त्याचं जास्त करते. आणि दिशूचं काय ती सर्व बाकीचं पॅक करून घेते. पण आद्विकचं जास्त सर्व गोष्टींची मला तयारी करून द्यावी लागते. सॉक्स वगैरे सर्व रेडी करावं लागतं मला त्याला. तर इतकी धावपळ होते, तुम्ही पाहिलं असेल. तर मी ना अजून तर माझीसुद्धा बाकीची तयारी, म्हणजे मी ना माझा अर्धच निम्मा आवरून घेतले, साडी वगैरे घातलं, थोडी तयारी केली. केस वगैरे माझे बांधायचे बाकी आहे. आणि सध्या ना माझे केस खूप वाढले, मला हेअर कट करायचा आहे. तर मी फोल्ड करून ठेवते सध्या तरी, कारण की खूप गुंता होऊन जातो माझ्या केसांचा. त्याच्यामुळे ना मला केस लवकर कट करायची. आता बघते मी कोणता हेअर कट करणार आहे. आणि इथं ना आद्विकचे सर्व बॅग पॅक झाले, माझं पण टिफिन वगैरे सर्व ठेवलं गेलं. तर जे जे कामं राहिले ना मी त्यावेळेत पूर्ण करते. आठवून ह्या गोष्टी त्या गोष्टी असतात माझ्या. धावपळच असते सकाळी सकाळी. आणि आद्विकचा रुमाल सर्व ठेवून घेतला बॅगमध्ये. रुमाल ठेवले, 2 रुमाल ठेवावं लागतात. एक त्याला लागतो, एक जेव्हा आपण हात वगैरे धुतो ना त्याच्यासाठी मी एक रुमाल देते असते. आणि मी पण तशीच स्कूलला जाते. चल पटकन आधी. बाय. आता मी पटकन जाते आणि तो उतरते साईडला. गाडी घ्या. इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायला आलेले होते, तर बिल भरलं. आता चला घरी निघाले. आणि आज दिवशी आले असणार ना.
तर आता जस्ट मी घरी आले, बिल वगैरे पण भरला, बिलचं झालं काम. पाऊस पण खूप जोरात पूर्ण भरून आला, मध्येच थोडासा पडला. आणि आद्विकाला स्कूलमधून आता मी त्याला बघेल थोड्या वेळानंतर झोपून वगैरे देणार, औषध देणार. त्याला सर्दी झालेली आहे, तर पटकन मी घरातली कामं थोडीफार आहे ती उरकून घेते आणि बोलते नंतर तुमच्यासोबत. तर तुम्ही माझी सकाळच्या वेळेची धावपळ पाहिली, सकाळच्या वेळेत माझी सर्व कामं पाहिली, मुलांना पोचवणं, परत त्याच्यानंतर देवपूजा, लादी, घरातली सर्व कामं ही माझी सकाळच्या वेळेत होतात. आणि मग दुपारी काय असतात तर थोडी नाश्त्याची, चहाची भांडी वगैरे असतात, थोडी जेवणाची भांडी असतात, टिफिन्स वगैरे असतात सर्वांच्या. तर ते मी सर्व घासून घेते. नंतर माझी एवढी दुपारची किचनवरची भांडी, किचन क्लीन करणं, आणि त्याच्यानंतर मग बाकीचं नाही का कपडे वगैरे त्या गोष्टी, किंवा आपलं क्लिनिंग घरातल्या छोट्या मोठ्या. तर आज मला ना माझे शोपीस आहे ना ते क्लीन करायचे आहे. गेले बरे 8-10 दिवस झाले, म्हणजे जास्त दिवस झाले असतील. तर ते बरंच मला क्लीन धूळ झालेली होती, तर मला ती क्लीन करायची होती. म्हटलं दुपारून आता माझी बरीचशी कामं सकाळी होतात, त्याच्यामुळे दुपारी मला ह्या गोष्टींसाठी वेळ भेटतो, स्वतःसाठी वेळ भेटतो, मुलांसाठी वेळ भेटतो. तर असं असतं. आणि रात्रीच्या वेळेस तुम्हाला सांगू का, रात्री मी ना शूट तर काही केलं नाही, पण रात्री मग मुलांसोबत कॅरम, लुडो वगैरे खेळत असते. मुलांना आवडतं कॅरम खेळायला, म्हणजे तेवढंच मुलांचा टाईमपास पण होतो, थोडासा कंटाळा येतो त्यांना. तर मग मी चल ना खेळू, मला बसवरी बसून घेता, मग त्यांच्यासोबत मी खेळते. त्यांना पण शिकायला मिळतं. आद्विकला तर अजून येत नाही, मग आता कॅरमचं पण तरी ट्राय करतो. मी त्याला शिकवत असते आत्तापासून, कॅरम खेळायचंसुद्धा, लुडोसुद्धा खेळायचं शिकवते. तर अशा ॲक्टिव्हिटीज मुलांसोबत तुम्ही पण करत जा, जेणेकरून ना मुलं ॲक्टिव्ह होतात आणि त्यांना जरा मेंदूला चालना मिळते ह्या गोष्टीमुळे. त्याच्यामुळे ना आपण ह्या गोष्टी त्यांच्यासोबत खेळले पाहिजे. मुलांना इतर खेळण्यापेक्षा ना तुम्ही ॲक्टिव्हिटीच्या ज्या खेळण्या असतात ना त्या घेत जा. तर मी तेच ट्राय करते घेण्याचं. तर आद्विकला मी मागे ना रिमोटची गाडी घेते, म्हणजे मागे पुढे करायचं, रेस कमी जास्त करायचं, याने ना म्हणजे मुलांना काहीतरी डोक्याला चालना मिळते. हे एक घेतलं होतं. परत एक बंदूक घेतली होती त्याच्याच मागच्या वर्षी, निशाणा लावायची ती एक बंदूक घेतली. त्याच्यानंतर एका बड्डेला पियानो घेतला आहे, तो मस्त छान पियानोसुद्धा वाजवतो. मी त्याच्या ना प्रत्येक बड्डेच्या मी खेळण्या तुम्हाला एक दिवशी दाखवणार आहे. तर आता त्या आद्विकचा लवकरच बड्डे जवळ येतो आहे, तर बघते मी आद्विकचा बड्डे कसा सेलिब्रेट. एवढा मोठा तर नाही करणार आहे, पण मी सेलिब्रेशन करेल, तुमच्यासोबत शेअर करेलच नक्की. कारण की ना दिशूचा खूप मोठा एक बड्डे केला होता ना आद्विकचा, पण तेव्हा मी जास्त व्हिडिओ शूट नव्हती करत यूट्यूबचे. पण आद्विकचा वाटतं शॉर्ट व्हिडिओ फर्स्टचा टाकलेला आहे, थोडासा बड्डे केक कट करताना. तर तेव्हाचं थोडं टाकलेलं आहे, मी जास्त टाकत नव्हते. तर ते टाकलेलं आहे, तुम्ही नक्की पहा. खूप पहिला आधीचा आहे तो व्हिडिओ, जुना आहे. तर दिशूचं तर खूप मोठं, तेव्हा माझं यूट्यूब चॅनल नव्हतं, खूप मोठा बड्डे केलेला. त्याच्यामुळे मग आता आम्ही नॉर्मली म्हणजे घरी करतो बऱ्यापैकी, मुलांना बोलवतो, तर छोटे छोटे त्याचे फ्रेंड्स वगैरे. तर मुलांची हौस असते ते तर करते. मग ह्यावेळेचं बघू आता जरा कसं म्हणजे करायचं ते. तर मी प्रत्येक बड्डेला त्याच्या थीम केल्या होत्या, म्हणजे ना बलूनचे कलर्स वगैरे. तर असे थीम केल्या होत्या मी एका वेळेस. तुम्हाला ते फोटोज मी नक्की टाकेल एखाद्या व्हिडिओमध्ये. तर त्याच्या ना प्रत्येक बड्डेला ना कलर्स थीम केलेल्या होत्या, मस्त छान कलर्स. तर बघेल ह्यावेळेस व्हाईट याचं कॉम्बिनेशन आहे, तर बघते. तर इथं पाहू शकता, इथं ना काय माहिती कशी धूळ होऊन जाते ना, काही सांगताच येत नाही धुळीचं. तर धूळ इतकी होऊन जाते ना घरात कधी-कधी, आणि ती धूळ असली ना, आणि खरंच भिंतींवर सुद्धा धूळ असते. तर तुम्ही नक्की नीट जर चेक करणार ना भिंती, तर त्या धूळ ती ना एक ब्रश मी घेणार आहे. तो ब्रश मी तुम्हाला पण दाखवेल, तर त्या ब्रशनी आपल्या भिंतीसुद्धा स्वच्छ करतो. तर लवकरच मी तो ब्रश मागवणार आहे. तर बरेच दिवस मी सर्च करते, तो मला जसा पाहिजे तसा नाही मिळत आहे, पण मला बघायचं आहे. तर मी जरा चेक करणार आहे, ऑनलाईनला बघेल बरं. तर तिथं छान मी सर्व क्लीन करून घेतलेलं आहे, आणि सर्व शोपीस असे ठेवून घेते. आणि असे छान छोटे शोपीस आहे मला खूप आवडतात. मी खूप आधीपासून मला कोणी गिफ्ट दिलेले, कोणी काही मी घेतलेले. तर म्हणजे मी ना आधीपासून शाळेत होते, त्या मुलांनीसुद्धा मला काही गिफ्ट्स दिलेले, तर ते सुद्धा. आणि मी काही फिरायला गेली ना तिथूनसुद्धा आणलेले आहेत. तर ते सारे गिफ्ट्स आहे, काही शोपीस आहे. तर ते मी छान मस्त ठेवून घेते. चला मग.
माझं सर्व क्लिनिंगची कामं झाली, तुम्ही पाहिली. आता मी मस्त गरमागरम चहा ठेवून घेते आणि चहा झालंच पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये. इतकं मस्त छान निवांत आपलं कप आणि आपण थंड वातावरणात असा चहा घ्यायला मला खूप आवडतं. मी उन्हामध्ये खूप कमी चहा घेते, पण थंडीमध्ये ना मला 2 टाईम म्हणजे 2च टाईम घेते, एक सकाळी आणि दुसरं दुपारी. तर असं मी चहा घेत असते. चला मग मी चहा घेते, नंतर बोलते तुमच्यासोबत. तर तुम्ही पाहिलंच सकाळी मुलांना सोडवणं, त्याच्यानंतर मग आदवीची तयारी, सर्व घरातलं आवरून घेणं, परत माझा जॉब, घर, कामं, ही सर्व कामं मी अशी आवरत असते. तुम्ही पाहिलंच माझ्या व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला थोडंसं दाखवलं, बाकीचं दाखवता येत नाही. सकाळी सकाळी आवरण्यामध्ये टाईम जातो. तर माझं असं रुटीन असतं. अजून आद्विक झोपलेलाच आहे. त्याला ना जरा सर्दी झालेलं होतं, कारण की आम्ही लोणावळ्यात फिरलो, ओला पण झाला होता तर त्याचा, आता त्याला सर्दीसारखं होते. तर त्याला औषध वगैरे मी दिलं होतं, सकाळी स्कूलला जातानाच दिलं होतं. तर तो झोपलेला आहे. तोपर्यंत मग मी थोडंसं आराम केला एखादा तास, कारण की माझे पण डोळे जळजळ होते. रात्री त्याची झोप नव्हती झाली, त्याचे पाय दुखत होते ॲक्च्युली. तर नंतर मग मी काय केलं, सकाळी तर तुम्हाला सांगितलं होतं, मी सर्व क्लिनिंग करून गेली ती, घरातली लादी वगैरे पुसून, बाथरूम वगैरे सर्व माझं बाकीचं क्लीन झालं होतं. मम्मीना थोडंसं शोपीस वगैरे ते सर्व ना धूळ झालेली होती, मग ते जरा बाहेर पण फिरण्यात आलं, थोडीशी कामं त्याच्यामध्ये, ते क्लीन करायचं राहून गेलं, ते क्लीन केलं. आता मस्त चहा ठेवलेला आहे गरमागरम, आणि बाहेर पावसाचं वातावरण, आणि चहा घेते. तर म्हटलं चला आता चहा घेऊ, झाले सगळे माझी कामं. तर चला मी आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या.